नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ना नाश्त्याचा एक प्रकार पाहणार आहोत. मसाला ओट्स. आता ना दररोज पोहे, उपीट, शिरा असे पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि असं थंडीच्या दिवसात ना असं पौष्टिक आणि गरमागरम काहीतरी नाश्त्याला असं वाटतं. तुम्ही नाश्त्यालाच नाही, असं आदल्यामधल्या वेळेत कधी पण करून खाऊ शकता, किंवा असं आजारी असल्यास, तोंडाला चव नसल्यास असं खमंग आणि पौष्टिक काहीतरी भेटलं तर खूपच छान आहे ना. तर त्यासाठी आपण मसाला ओट्स करूयात. तर त्यासाठी इथे ना मी एक छोटासा गाजर कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, नंतर एक कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे, आणि हिरवे मटार घेतलेले आहेत थोडे, परत मीठ, हळद, लाल तिखट, जिरे आणि लसण घेतलेला आहे. तर तुम्ही इथे ना लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची वापरू शकता, पण मी कलर छान यावा म्हणून लाल तिखट घेतलेलं आहे. आणि हे ना मसाला ओट्स घेतलेले आहेत एक अर्धी वाटी. आता मला 2 व्यक्तीसाठी करायचं आहे. असं ना मसाला ओट्सचं पाकिट भेटतं एक 17 रुपयाला. तर याच्यात अर्धी वाटी ओट्स असतं, त्याच्यात 2 लोकांना भरपूर नाश्ता होतो, 2 लोकांसाठी. तर तुम्ही नक्की करा, खूप छान होतं. तर इथं ना मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण जिरे आणि लसण टाकूयात, आणि जिरे आणि लसण चांगले फुलले आपले की आपण त्याच्यात कांदा कट केलेला तो कांदा टाकूयात. आपला कांदा पण चांगला, आपल्याला लाल करायचा नाही आहे, फक्त मऊ करायचं आहे आपल्याला. तर मग आता आपण ह्या कांद्यातच ना हे आपले मटार पण मऊ व्हावेत म्हणून मटार पण त्याच्यातच टाकूयात. नंतर गाजर आणि टोमॅटो आपण नंतर टाकूयात, कारण टोमॅटो काय लगेच मऊ होतात. गाजर आणि मटार, कांदा मऊ व्हायलाच वेळ लागतो, म्हणून सुरुवातीला आपण गाजर, मटार आणि कांदा टाकून तेलात त्याच्यात मीठ टाकूया. तर मीठ आता सर्व टाकलेलं आहे मी, 1 चमचाभर, छोट्या चमच्याने मीठ तेवढ्यासाठी, तेवढ्या अर्धे वाटी मसाला ओट्ससाठी तेवढं मीठ परफेक्ट होते. तर हे ना तेलात चांगलं मिक्स करूया आपण, मीठ आणि तेलात ते सर्व भाज्या. याच्यावर ना झाकण टाकून बारीक गॅसवर एक 2-3 मिनटाची वाफ देऊया आपण, कारण आपले मटार आणि गाजर चांगले मऊ व्हावेत म्हणून. तर आपले चांगले मऊ झालेत मटार आणि गाजर, तेवढे 2 मिनटातच, 2च मिनटाची वाफ दिली मी. आणि आता ना आपण याच्यात टोमॅटो टाकूयात, आणि टोमॅटो टाकल्यासच आपण हळद, लाल तिखट ते पण टाकूयात. त्याला दुसरे मसाले टाकण्याची काही आवश्यकता नसते, कारण आपले मसाला ओट्सचं पाकिट असतं का, त्याच्यात रेडीमेड आधीच मसाला असतो त्या ओट्सला टाकलेला. जर तुम्ही असे सुट्टे ओट्स विकत आणले ना, तर मग तुम्हाला मसाला टाकावा लागेल वरून. तर मी नाही ते 17 रुपयाला पॉकेट आणलं होतं, त्याच्यात 2 लोकांना भरपूर नाश्ता होतो हा. आता मी 2 व्यक्तीसाठी करीत आहे, तेवढे अर्धी वाटीमध्ये 2 व्यक्तींसाठी होतो, 2 डिश भरून होते. तर आता मी त्याच्यात हळद, तिखट टाकलं आणि कोथिंबीर टाकली थोडी, ते चांगली परतली ना आणखीन 1 मिनटाचीच वाफ देते. आता टोमॅटोला काही जास्त नाही लागत. आता झाकण टाकते, गॅस आणखीन बारीक करते आणि एक मिनटाची वाफ देते आता, म्हणजे आपले टोमॅटो पण जरा मऊ हवे तसे. आणि आता ना एवढ्या अर्धी वाटी ओट्ससाठी आपल्याला 1 ग्लास पाणी लागते, परफेक्ट प्रमाण होते. तुम्हाला जर ते गरम गरम असताना पातळ वाटलं ना, तरी खाऊस तर ते असं ही होतं, घट्ट होतं असं आळून आल्याने. आणि गरम गरमच छान लागतं, थंड नाही छान लागत, त्याच्यामुळे तुम्ही गरम गरमच खावा. तर मी आता ती डिश ताटली काढल्यानंतर तेलातच आपले ओट्स चांगले परतून घेतले थोडे, आणि ओट्स परतल्यानंतर त्याच्यात थंडच पाणी टाकायचं, गरम असं गरम नाही केलं तरी चालतंय. मी थंडच पाणी टाकले 1 ग्लासभर. आता एवढ्यासाठी 1 ग्लास पाणी परफेक्ट होते. तर मी आता पाणी टाकते याच्यात. पाणी टाकल्यास गॅस थोडा मोठा करते, म्हणजे लवकर उकळी फुटावी आपल्याला. आणि पाणी टाकलं की चांगलं मिक्स करते आणि गॅस फुल करून उकळी येऊन देते. आणि त्याला चांगली उकळी आली ना की नंतर गॅस बारीक करायचा, झाकण टाकायचं आणि 5-6 मिनटं त्याला नंतर शिजून द्यायचं. 5-6 मिनटात बस होते, कारण 5-6 मिनटात आपलं पाणी पूर्ण आटतं आणि आपले ओट्स शिजून निघतात त्या पाण्यात. तर गरमागरम खूप वास पण खूप छान येतो, टेस्ट पण खूप छान येते आणि पौष्टिक पण आहे. आपण तर सिजनेबल भाज्या, आता यातली एखादी भाजी गाजर किंवा मटार नसलं तरी चालेल तुमच्याकडे, पण आता या दिवसात अवेलेबल असतं सर्व काही, त्याच्यामुळे तुम्ही टाकलं तर चांगलंच आहे, शरीराला पौष्टिक भेटतं. तर मी झाकण काढलं. आता 5 ते 6 मिनटाची बारीक गॅसवर वाफ दिली होती. आता तुम्हाला वाटतंय पाणी, पण हे ना डिशमध्ये काढूस तर असं थंड होतंय, ते असं आटरून आलेली होते. आता वाटतंय तुम्हाला, पण डिशमध्ये काढूस तर पाणी त्याचं असते, शोषून घेते इथं ओट्स. तर आता मी गॅस बंद केला आहे, झाकण काढले, मिक्स केले, आणि आता कढई खाली घेऊन डिशमध्ये काढते. तोपर्यंत घट्ट होते, तुम्ही पाहू शकता नंतर. आणि खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. 17 रुपयालाच पाकिट येतं ते, त्याच्या 2 व्यक्तीचा नाश्ता भरपेट होतो आणि पौष्टिक आहे आणि टेस्टी पण आहे खायला. तर नक्की करून पहा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. तर मग कसे वाटला माझे हे मसाला ओट्सची रेसिपी ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल.
आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.